या स्पर्धेसाठी नितीन आदित्य ओपनिंग पेअर आपण पाहतोय तुळस या टीमकडनं. तर पहिलं षटक घेऊन सज्ज असेल विशाल नाईक. आपण पाहतोय अनुभवी खेळाडू, एक अष्टपैलू खेळाडू, एक गुणवान खेळाडू होडावडे गावचा. पहिला बॉल आणि पहिला बॉल पेस करेल नितीन. त्याच्या बॅटमधून 5 बॉलमध्ये 5 षटकार आपण आज पाहिले. सुंदर ड्राईव्ह केला ह्या पटका. शॉर्ट स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक झपकन येतोय. चेंडूची फेक थोडीशी वाईडिश झाली, तोपर्यंत एक धाव पूर्ण केली आणि या एका धावीने तुळस या टीमचा श्री गणेशा होते आणि वैयक्तिक नितीन या बॅटरने आपलं वैयक्तिक खातं उघडलं आणि टीमचं टोटल एक धावपलका. षटकांचा हा सामना मर्यादित आपण पाहतोय. दुसरा सेमीफायनलचा मुकाबला. पुढील बॉल विशाल नाईक सज्ज असेल पंचांच्या डाव्या बाजूने. राऊंड विकेट मारा. यावेळी ऑन साईडला पुल केले, हुक केले बॉलला. डीप फाईन लेग क्षेत्र आणि नक्कीच हे क्षेत्र तुम्हाला घोषित क्षेत्र आहे. निर्बंध लावलं त्या क्षेत्रामध्ये, त्यामुळे तुम्हाला एकच धाव भेटेल आणि या एका धावीने धावपलकावर धावसंख्या टोटल 2 धावा धावपलकावर. षटक क्रमांक पहिलं आणि पहिल्या षटकातील 2 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. महत्त्वपूर्ण लढत आहे दोन्ही टीमसाठी. सेकंड सेमीफायनलचा मुकाबला सामना असेल. जो संघ हारेल त्या संघाला रिटर्न तिकीट काढावं लागेल, काशा गुंडाळावं लागेल आणि पुढील वर्ष वाट पाहावी लागेल या स्पर्धेची. असा महत्त्वपूर्ण सामना. करो या मरो, जिंकू किंवा मरू, डू ऑर डाय असा सामना. पुढील बॉल विशाल नाईक लेफ्ट हॅम राऊंड विकेट. यावेळी आकुटप्याचा बॉल. इथं मात्र पंचांकडे अपील झालंय पायचीचं आणि पंचांचे हात आकाशाकडे. OUT आउट. पहिला धक्का बसतोय तुळस या संघाला लेग बिफोरच्या स्वरूपात. DJ स्पर्धेदरम्यान सन्माननीय अमोल नागवेकर हे पण या स्पर्धेदरम्यान उपस्थित आहे. आपलं सहर्ष स्वागत. उत्कृष्ट यष्टीरक्षकासाठी त्यांच्यानी चषक पुरस्कृत केलेला आहे. आपलं पण खूप खूप धन्यवाद सर. या स्पर्धेदरम्यान उपस्थित सर्व मान्यवरांचं आणि उपस्थित सर्व क्रीडाप्रेमींचं, खेळाडूंचं या क्रीडांगणामध्ये सहर्ष स्वागत करूया या अंतिम दिवसामध्ये. तर न्यू बॅटर मैदानात पावलं टाकतोय तिसऱ्या क्रमांकासाठी. नितीन परब नामक हा बॅटर आपण पाहतोय. लेफ्ट हँडर बॅटर आहे. पुढील बॉल पेस करेल तर विशाल नाईक सज्ज असेल पंचांच्या डाव्या बाजूने. या बिलोवर फुलटॉस बॉल समोर केलाय, समोर ड्राईव्ह केलाय. इथं मात्र फटका फसलाय आणि झेलात रूपांतर. इथं मात्र दुसरा हादरा बसतोय, दुसरा धक्का बसतोय. फलंदाज गेल्या पावली माघारी परततोय. गया राम आया राम. विकेट क्रमांक दुसरा धक्का बसतोय. टोटल धावपलकावर धावसंख्या 2 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. O2 DJ. परेश चौथ्या क्रमांकासाठी. 2 धक्के बसतायत. 2 या धावसंख्येवर आघाडीचे 2 फलंदाज सस्तात माघारी परततायत. थोडंसं दडपण असेल तुळस या टीम समोर. नक्कीच या जोडीला चांगली पार्टनरशिप करावी लागेल, भागीदारी तुम्हाला बनवावी लागेल, संघर्ष करावा लागेल, कारण महत्त्वपूर्ण सामना आहे तुळस संघाला. तर आघाडीचे 2 फलंदाज माघारी परतले सस्तात आणि न्यू बॅटर परेश आपण पाहतोय. आणि पुढील बॉल घेऊन सज्ज असेल विशाल नाईक नामक गोलंदाज. राऊंड विकेट. अकोटप्याचा बॉल आणि नक्कीच आपण पाहिलं पर्श हलक्याने दिशा दाखवली. चेंडूचा प्रवास होतोय तो थर्डमॅन क्षेत्रामध्ये. 1 धाव आणि या एका धावेने धावपलकावर धावसंख्या टोटल 3 धावा धावपलकावर. पहिल्या षटकातील 5 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. धावपलकावर धावसंख्या 3. थोडीशी संत आणि सावध अशी सुरुवात पाहायला भेटते तुळस या टीमकडनं. यावेळी ऑन साईडला हा फटका खेळायचा प्रयत्न होता. डाऊन द लेग साईड बॉल. पंचांनी दोन्ही हात समांतर केले. पंचांनी दंडात्मक कारवाई केली विशाल नाईकवर आणि विशाल नाईक प्रतिस्पर्धी संघाला बोनस रूपामध्ये धाव आणि अतिरिक्त धावेने टोटल 4 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. अकोटप्याचा बॉल यावेळी ऑन साईडला पुल केलाय. चेंडू जाईल घोषित क्षेत्रामध्ये.
फाईन लेग लॉंग लेग हे क्षेत्र थोडंसं घोषित क्षेत्र आहे, निर्बंध क्षेत्र आहे आणि त्या क्षेत्रामध्ये चेंडू प्रवास करतोय आणि या एका धावेने टोटल 5 धावा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. धावफलकावर धावसंख्या 5 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. डीजे डीजे तर मैदानामध्ये टीम मीटिंग चर्चा होते. महत्त्वपूर्ण षटक क्रमांक दुसरं कोणाकडे द्यायचं आणि या दुसऱ्या षटकावर लागेल सिद्धेश नामक गोलंदाज आपण पाहतोय. दुसऱ्या ओव्हरसाठी वर्णी लागते. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. 5 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. थोडी संत आणि सावध अशी सुरुवात कासवाच्या गतीने आणि 2 हादरे बसतायत तुळस या संघाला. नक्कीच मधल्या फळीतील फलंदाजांना संघर्ष करावा लागेल. आपल्या टीमला प्रगतीच्या वाटचालीवर न्यावं लागेल. पण या मॅचमध्ये कुठल्या टीमचा संघर्ष होईल आणि कुठला संघर्ष करून संघ प्रगतीच्या वाटचालीवर जाणार हे पण पाहायचं आहे. गोलंदाजीमध्ये बदल. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. सिद्धेश नामक गोलंदाज पहिला बॉल पेस करेल. आदित्य पहिला बॉल खोलात टाकला होता, खोदून काढलाय ऑन साईडला. डीप वाईड डिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक बबल नावाचं प्रोटेक्शन आहे. एकच धाव असेल. बबलची चेंडूची फेक अचूक. धावफलकावर धावसंख्या 6. बबल नाईक दाजी नाईक हे 2 खेळाडू सिंधुदुर्ग जिल्हा टेनिस क्रिकेटचे मोठे सितारे आपल्या आज गावासाठी खेळताना, आपल्या गावासाठी संघर्ष करताना. दाजी नाईक बबल नाईक हे खेळाडू आपण पाहतायत. टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप सुप्रीमो चषक घेऊन आलेले खेळाडू. यावेळी खोलात टाकला बॉलला खेळून काढलाय. 1 धाव पूर्ण केली आणि या एका धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल 7 धावा धावफलकावर. दुसरा सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. पुढील बॉल यावेळी खोलात टाकला होता, खोदून काढलाय. शेंडूचा प्रवास समोर होतोय. इथं मात्र लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक विदुल होता. एकच धाव भेटेल प्रतिस्पर्धी संघाला. दुसऱ्या धावेची तमाम शंका समाप्त होते. 8 आकडा 8 नोव्हेंबर 2016 नोटबंदीचा दिवस. तुम्हाला इथं रंग बदलावा लागेल तुळस संघाला महत्त्वपूर्ण मॅचमध्ये. याबी खोलात टाकला पुन्हा एकदा ऑन साईडला. हा पटका केलाय. चेंडूचा प्रवास होतोय. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकाच धावेवर समाधान मानावे लागेल आणि या एकेरी धावसंख्येने धावफलकावर धावसंख्या टोटल 9 धावा धावफलकावर. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर. मर्यादित 4 षटकांचा सामना आपण पाहतोय. दुसरा सेमीफायनलचा हा सामना आपण पाहतोय. पुढील बॉल यावेळी खोलात टाकला पुन्हा एकदा. सुंदर चेंडू होता, खोदून काढलाय. अप्रतिम आपण डिलिव्हरी पाहिली. इथं मात्र एकच धाव भेटेल. एक मनगडी फटका धावफलकावर. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10 धावा धावफलकावर. कष्ट करावे लागतील तुम्हाला या मॅचमध्ये. क्षेत्र कोणतेही शिवाय पर्याय नाही आणि कष्ट तुमचं प्रामाणिक असेल तर यशालाही पर्याय नाही. इथं तुम्हाला यश मिळवायचं असेल तर कष्ट हा नक्कीच करावा लागेल. यावेळी दांडी 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 गुल. गेंद अंदर दंडी बाहर. फर्निचर उद्ध्वस्त. तिसरा विकेट. तिसरा धक्का बसतोय. परेश बॅक टू द पॅव्हिलियन. 10 या धाव. डीजे वळूया आपण मॅचकडे. नक्कीच आपल्याकडे वेळ कमी आहे. यानंतर अंतिम सामना व्हायचा आहे. डीजे वाजणार, फटाके फुटणार, आमची पोरं नाचणार. ज्याला अडचण होणार तो पाकिस्तानला जाणार. सर्व काही होणार. तोपर्यंत आपण मॅचकडे होऊया. न्यू बॅटर मैदानात पावलं टाकतोय रुपेश बेहरे. धावफलकावर धावसंख्या 10 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. रुपेश बेहरे आपण पाहतोय 5व्या क्रमांकासाठी. तर गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज असेल राजेश मोठे आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर वैयक्तिक पहिलं. टीमकडनं षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. जवळजवळ निम्म्या षटकांचा खेळ समाप्त होतोय. 10 धावा
प्रति षटकामागे 5 धावांच्या सरासरीने आतापर्यंत 10 धावा जमवतोय तुळस संघ आणि 3 हादरे या टीमला बसतायत. थोडी खराब सुरुवात. अक्कीच अजून 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. काउंटर अटॅक करावा लागेल तुम्हाला. प्रत्येक बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न करावा लागेल आणि एक सन्मानजनक धावफलक तुम्हाला उभारायचं असेल तर नक्कीच आक्रमण करावं लागेल. यावेळी आकुट टप्प्याचा बॉल समोर हा पटका खेळलाय. लॉफ्टेड पटका. चेंडू हवेत आणि चेंडूच्या खाली बबल नाईक आपल्या सेफ हँड मध्ये बॉलला गॅदर करतोय आणि विकेट क्रमांक आपण पाहतोय 4. आदित्य बेहरे हा माघारी परतेल. तिसरं प्रगतीपथावर डीजे. तुळस या संघाकडून खराब सुरुवात. थोडीशी संत आणि सावध अशी सुरुवात. कासवाच्या गतीने आघाडी. 4 फलंदाज माघारी परत आहेत. बॅकफूटवर येतोय हा संघ. एका बाजूने प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजाचा विचार केला तर चांगली गोलंदाजी, चांगली लाईन द लेंथ आपण पाहतोय. चांगला टप्पा म्हणून तर म्हटलं जातं घरामध्ये पप्पा कट्ट्यावरच्या गप्पा आणि क्रिकेटमध्ये बॉलरचा टप्पा हा खूप महत्त्वपूर्ण देऊन जातोय. चांगली गोलंदाजी. किरण हा बॅटर मैदानात. तिसऱ्या षटकातील पुढील बॉल. पहिल्याच बॉलवर विकेट प्राप्त केली राजेश मोटेने. पुढील बॉल. आकुट टप्प्याचा बॉल. फनफूटचा वापर केला होता. बॅटर पुढे सरकला होता आणि इथं मात्र डॉट बॉल. चेंडू फळीचा कुठलाही संपर्क नाही. बाकीचं काम पूर्ण केलं विकेट किपर विनय पाउनजीने. डॉट बॉल आपण पाहतोय. 10 धावा धावपलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात. पुढील बॉल. यावेळी खोलात टाकला. ब्लॉक हॉलमध्ये बॉल होता या आणि या बॉलवर ड्राईव्ह केलंय समोर आणि इथं मात्र एक धाव भेटेल. एका धावेने धावपलकावर धावसंख्या टोटल 11 धावा धावपलकावर. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर आहे. दुसरा सेमीफायनलचा हा आपण सामना पाहतोय. कुठला संघ हा सामना जिंकून राजाराम वॉरियर्स संघासमोर खेळेल हे पाहायचे. आलेली वेळ आणि आलेला काळ ठरवणार. कुठ्याचा बॉल यावेळी ऑन साईडला हुक केलंय पण इथं मात्र चेंडूचा प्रवास आपण स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये जातो आणि इथं मात्र 2 धावा पूर्ण केल्या जाईल. एकेरी धावसंख्येची पावलं ही जोखमीचे दुहेरी धावसंख्येने वळली आणि या 2 धावेने 13 धावा धावपलकावर. ओव्हर क्रमांक 3 प्रगतीपथावर. एक मोठी स्पर्धा आपण पाहतोय, ऐकतोय, अनुभवतोय. श्री सिद्धेश्वर पूर्वी देवी चॅम्पियन ट्रॉफी 2025 पर्व 2 या स्पर्धेचं सुंदर असं आयोजन, नियोजन नीटनेटकं या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. या पूर्ण सिद्धेश्वर पूर्वी देवी कौतुक करावं लागेल यांचं. यावेळी ऑन साईडला बॉल हवेमध्ये खेळलाय. बबल नाईक येतोय स्क्रीनवर आणि बबल नाईक कुठलीही चूक करत नाही. बबल नाईक दुसरी कॅच पकडतो या मॅच मध्ये. बबल नाईक एक सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटचं मोठं नाव. बबल नाईक आपण पाहतो राज्यामध्ये सुद्धा बबल नाईकचं आणि चर्चा करायला लावली या खेळाडूने. यावेळी आकुट टप्प्याचा बॉल. बॅकफूट वापर केला जरूर पण फटका आपण पाहतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. तिथं अवधूत आपण पाहतोय तिथं क्षेत्ररक्षक आहे. मूर्ती लहान पण कीर्ती महान. आतापर्यंत प्रत्येक मॅच मध्ये चांगलं प्रदर्शन, चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्याकडनं आपण पाहिलं आणि त्याचं मनोबल वाढवण्यासाठी आमचे पाडगावकर काकांनी पण 200 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. आपलं पण धन्यवाद सर पाडगावकर काका. यावेळी ऑन साईडला चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा आपण पाहतोय. धावचित करण्याची संधी होती आणि इथं मात्र संधीचं सोनं करता आलं नाही बबल नाईकला. फलंदाज आपल्या प्रॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचतोय. धावपलकावर धावसंख्या टोटल विराट कोहली जर्सी क्रमांक 18 धावा धावपलकावर. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर. मोठे फटके घ्यावे लागतील. काही चेंडूचा खेळ शेष आहे. तुम्हाला षटकार चौकार खेचावे लागतील जर एक सन्मानजनक धावपलक द्यायचं असेल तर. पण इथं मात्र गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी.
यावेळी गती परिवर्तन होतंय. इथं मात्र टॉप एज चेंडू हवेत, आपल्या फॉलो थ्रू वरती बबल नाही, कुठली चूक करत नाही. आणि इथं मात्र आपल्या सेफ हँडमध्ये बॉलला गॅदर करतोय आणि कॉटन बॉलच्या स्वरूपात इथं मात्र 6वा धक्का बसतोय 18 या धावसंख्येवर. न्यू बॅटर अजित. स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस आपण पाहतोय, फायनल डे. थोड्याच वेळानं ग्रँड फिनाले होईल. नक्कीच प्रेक्षक पण आतुरतेने वाट पाहत आहेत, कुठला संघ अंतिम फेरीमध्ये दुसरा पोचणारा असेल. नक्कीच ही महत्त्वपूर्ण लढत आहे दोन्ही टीमसाठी. करो या मरो, जिंकू किंवा मरू. या स्पर्धेदरम्यान आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये आज समालोचकांची मांदियाई पण पाहतोय आपण. एक गोड आवाज अमोल जमदाडे सर, जो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी घुमतोय, गोवा राज्यामध्ये घुमला तो आवाज या स्पर्धेमध्ये. त्याचबरोबर अशोक नाईक सर या स्पर्धेदरम्यान, आणि सुमित काळसेकर एक नामांकित समालोचक. करतोय बबल. टोटल 19. यावेळी कमी गतीचा बॉल, आखूड टप्प्याचा बॉल होता, सोडून दिला. आणि इथं मात्र डॉट बॉल आपण पाहतोय, पण पंचांनी रेफर केला. इथं तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल. टीव्ही पंच आपले जोडले जातील सर राधाकृष्ण पेडणेकर. हॅलो. तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय, फेअर डिलिव्हरी. हा तुला चेंडू खेळणं योग्य होता असं पंच सांगतात. आउटसाईड ऑफ स्टिकच्या बाहेरून खेळायचा प्रयत्न होता, बॅटरचा बराचसा शफल झाला होता. आणि इथं मात्र डॉट बॉल, पुढील बॉल. यावी आखूड टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा बबल नाईकचा फ्लायटेड बॉल होता. इथं मात्र प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला आपली विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. आणि पुन्हा एकदा रिव्ह्यूची मागणी करण्यात आलेली आहे बॅटिंग लाईनकडनं. रेफर केलं जाईल. तिसरे पंच जोडले, माफ करा, बॉलिंग साईडकडनं हा रिव्ह्यू येतोय. तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय वाईट बॉल. तर अतिरिक्त धाव असेल प्रतिस्पर्धी संघाला. धावपलकावर धावसंख्या टोटल 20 धावा धावपलकावर. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर आहे. अजून 2 चेंडू बाकी आहे या षटकातील. अंतरिम षटक या पहिल्या डावाचा आपण पाहतोय. आतापर्यंत फक्त 20 धावा जमवतोय तुळस संघ, आणि तुळस संघाचे आतापर्यंत 6 खेळाडू बाद होत आहेत. एक दुसरा सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. आतापर्यंत विचार केला तर क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला उडावडे या टीमने. हा निर्णय मी म्हणेन योग्य ठरतोय. कमी गतीचा बॉल होता, पुढे सरकून खेळायचा प्रयत्न, आणि मात्र विनय पावणोजी कुठलीही चूक करत नाही. आणि फलंदाज बाद स्टंप आउटच्या स्वरूपात. इथं मात्र 7वा धक्का बसतोय प्रतिस्पर्धी संघाला. अजूनही शेवटचा चेंडू बाकी आहे या षटकातील, आणि न्यू बॅटर मैदानात पावलं टाकेल तुळस या संघाकडनं. समीर नामक बॅटर 10व्या क्रमांकासाठी मैदानात पावलं टाकतोय. धावपलकामध्ये कुठलाही बदल नाही. 20 धावा धावपलकावर. 8 गड्या बदल्यात. शेवटचा चेंडू या षटकातील असेल. सेमीफायनलचा दुसरा सामना आपण पाहतोय, पण एका बाजूने खराब सुरुवात तुळस या टीमची आपण पाहतोय.
आघाडीचे फलंदाज नाराज करतायत, मधल्या फळीतील फलंदाज पण नाराज करतायत, सर्व खेळाडू सस्तात माघारी परततायत, फक्त 20 धाबा जमवत आहेत या मॅचमध्ये. तर बबल नाईक आतापर्यंत चांगलं षटक हाताळतोय, चांगली लाईन. प्रत्येक बॉलमध्ये काहीसा बदल आपण पाहतोय, व्हेरिएशन पाहतोय या षटकामध्ये बबल नाईककडनं. पुढील बॉल, लास्ट बॉल टू गो. यावेळी मोठा फटका, बिग हिट घ्यायचा प्रयत्न होता आणि मात्र फलंदाज बाद, थोडासा फनफुट आणि विनय पावणोजी कुठलीही चूक करत नाही. अजून एक विकेट, 9वा धक्का बसतोय प्रतिस्पर्धी संघाला आणि धावफलकावर धावसंख्या टोटल 20 धावा. प्रथमतः या मॅचमध्ये बॅटिंग करतोय तुळस संघ नाणेफेक हरल्यानंतर आणि धावफलकावर धावसंख्या जमवतोय 20. देवी चॅम्पियन ट्रॉफी 2025 एक गाव एक संघ अशी भव्य दिव्य अशी ओरम क्रिकेट स्पर्धा. पारितोषिक 55,555, द्वितीय पारितोषिक 33,333. पुरस्कर्ते माननीय श्री रवींद्र चव्हाण साहेब, महाराष्ट्र भाजपा कार्यकारी. स्पर्धेचा अंतिम सामना यानंतर लगेचच होईल. सामना 5 षटकांचा असेल, 5 गोलंदाज हे वापरावे लागतील. एक षटक है पावर प्लेचं. ऑन साइड पर फाइन लेग की तरफ गेंद चली गई, देखना होगा एक सिंगल तो बनेगा स्कोर के खाते में क्या. और एक सिंगल मिलता हुआ स्कोर के खाते में.
आदित्य बेहरे गेंदबाजी करते हुए सामने बल्लेबाज है दाजी नाइक। टारगेट है सामने 21 रनों का मैच को जीतने के लिए। पहला ओवर जारी, 4 ओवर का मुकाबला। अच्छा शॉट ऑफ साइड पर, लॉन्ग ऑफ बाउंड्री की तरफ देखना होगा। फील्डर है मौजूद, जब तक गेंद को उठाते फील्ड करते। एक सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। मालिकावीरासाठी या स्पर्धेसाठी ज्यांनी ट्रॉफी पुरस्कृत केले ते आमचे सन्मान्य श्री रोहित गोडकर यांचं या ठिकाणी आगमन झालंय। विनंती असेल आपण आमच्या मान्यवर कक्षात या ठिकाणी यायचं आहे। सन्मान्य श्री रोहित गोडकर। इस बार टॉपेज लगा, गेंद फाइन लेग की तरफ, फिर से एक बार डिक्लेयर एरिया में और सिंगल बना स्कोर में। स्कोर पहुंचा 5 पर। 21 का टारगेट है, 4 ओवर का मैच है। ये दो टीम आमने सामने और देखना होगा फिलहाल गेंदबाज क्या करिश्मा करते हैं। आदित्य अपने बॉलिंग मार्ग पर, इस बार अच्छा शॉट, इस बार थोड़ी आउटफील्ड पर थोड़ी सी उछाल और लॉन्ग ऑन पर फील्डर जब तक गेंद को फील्ड करते। फिर से एक बार सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने और 1 रन मिला स्कोर में। स्कोर पहुंचा 6 पर। स्पर्धेदरम्यान आगमन होत आहे सन्मान्य श्री रघुनाथ गावडे साहेब। आपल्याला विनंती असेल आपण आमच्या मान्यवर कक्षात या ठिकाणी यायचं आहे। विनंती असेल सन्मान्य श्री रोहित गोडकर, आपल्याला विनंती असेल आपण आमच्या मान्यवर कक्षात या ठिकाणी यायचं आहे। 6 रन पहले ओवर का खेल समाप्त हुआ। स्पर्धेसाठी भरपूर बक्षीस, मालिकावीरासाठी सायकल, पूर्वांश नाईक तळवणे याचकडून व चषक सन्मान्य श्री रोहित गोडकर। उत्कृष्ट फलंदाज सन्मान्य श्री दोंडीराज गावडे याचकडून। उत्कृष्ट यष्टिरक्षक सन्मान्य श्री अमोल नागवेकर याचकडून। उत्कृष्ट गोलंदाज स्पर्धेत त्यासाठी पारितोषिक सचिन वराडकर याचकडून। उत्कृष्ट क्षेत्ररक्षक पूर्वी गावडे याचकडून। सामनावीरासाठी लक्ष्मीनारायण क्लॉथ सेंटरचे मालक आदरणीय श्री नारायण उर्फ भाऊ नागवेकर याचकडून। आणि स्पर्धेसाठी लागणारे सर्व चेंडू पुरस्कर्ते सन्मान्य श्री मयंक कोरगावकर। आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा या स्पर्धेदरम्यान आम्ही मनपूर्वक आभार आणि धन्यवाद मानत आहोत। गेंदबाजी में परिवर्तन, गंगाराम अपने बॉलिंग मार्ग पर, बैकफुट पर कट किया। इस बार डीप कवर पॉइंट बाउंड्री की तरफ, लगभग गेंद निकलती हुई थर्ड मैन बाउंड्री पर। 1 रन दूसरे के लिए निकले और गेंद चली गई बाउंड्री लाइन को पार करती हुई 4 रन के लिए। डीजे इस बार बड़ा शॉट दाजी नाइक के बल्ले से लॉन्ग ऑन बाउंड्री पर एक गगनचुंबी सिक्सर 6 रन के लिए। डीजे षटकारा बाहेर येईल। जर कुठल्या प्रेक्षकाने या ठिकाणी एका हातात जर चेंडू टिपला तर त्याच्यासाठी 300 रुपये पारितोषिक पुरस्कर्ते श्री दर्शन गावडे। हा आणि दोन्ही हाताने पकडला तर 200 रुपये। एका हातात जर आपण कॅच पकडलात म्हणजे षटकारा बाहेर येईल तर मैच को जीतने के लिए। छोटे गेंद ऑन साइड पर खेला इस बार स्क्वायर लेग पर और जब तक गेंद फील्ड होती एक सिंगल आराम के साथ पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। क्या एक बड़े शॉट के साथ दाजी नाइक ये मैच समाप्त करना पसंद करेंगे। 18 पर पहुंचा टोटल, सिर्फ 3 रन चाहिए मैच को जीतने के लिए। खेल जारी है दूसरे ओवर का। गंगाराम गेंदबाजी करते हुए
लेकिन कैच को पकड़ नहीं पाए और जब तक गेंद को फील्ड करते एक सिंगल के साथ स्कोर पहुंचा 19 पर सिर्फ 2 रन मैच को जीतने के लिए। दूसरा ओवर स्पेल की समाप्ति की ओर। कर्णधार राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघ। कर्णधार आपण कॉमेंट्री बॉक्स पाशी या। प्रेक्षकांना पुन्हा एकदा आठवण, एका हातात कॅच पकडा, चेंडू पकडा, 300 रुपये। जर दोन्ही हातात तुम्ही झेल टेपलात तर 200 रुपये। सामना संपतोय, एका मोठ्या फटक्यानं सामना हा संपतोय, अगदी आरामात दिमाखात प्रवेश करतोय अंतिम फेरीत तो। दोन्ही कॅप्टन अंतिम सामना त्या अगोदर मॅन